हाय नमस्कार सर्वांना। आज मी बनवला आहे तव्यावरील कांदा आणि शेंगदाण्याचे कूट टाकलेला ठेचा। ठेचा बनवण्यासाठी मी आधी मिरच्या धुवून घेतल्या आणि त्यावरील देठ काढून घेतले। त्यानंतर तव्यावर मिरच्या ठेवून त्यात थोडे तेल टाकून 5 ते 7 मिनिट छान मिरच्या भाजून घेतल्या। मिरच्या छान भाजून झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात मिरच्या काढल्या आणि त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व वाटण करून घेतले। त्यानंतर तव्यावर थोडे तेल टाकून त्यात एक कट केलेला कांदा टाकला। कांदा छान तव्यावर लालसर परतून घेतला। कांदा लालसर झाल्यानंतर त्यात जे आपण मिश्रण केले होते हिरवी मिरची, लसूण ते टाकले आणि एकत्र मिक्स करून घेतले। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकले आणि 5 ते 7 मिनिट छान सर्व एकत्र परतून घेतलं आहे। त्यानंतर आपला कांदा आणि शेंगदाण्याचे कूट टाकलेला ठेचा रेडी झाला। चवीसाठी खूपच छान। एक वेळेस नक्की ट्राय करा। हा तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत या दशमीसोबतही खाऊ शकतात। नक्की ट्राय करा। थँक्यू।